राजधानी राजधानी ताज्या व महत्त्वाच्या बातम्या बघण्यासाठी प्रबलभूमी चॅनलला सबस्क्राइब करा व बेल आयकॉनवर क्लिक करा। उबाटा गटाचे उपनेते अद्वय हिरे यांच्या विरोधात एनडीसीसी बँकेने संबंधित मालेगाव रमजानपुरा पोलीस स्टेशन येथे महिला सूतगिरणी लोन प्रकरणी संदर्भात तक्रार दाखल केली होती। त्यामुळे अद्वय हिरे यांनी मालेगाव सेशन कोर्टात अटकपूर्व जामीनसाठी अर्ज केला, परंतु सदर अर्ज मेहरबान कोर्टाने फेटाळला। म्हणून अद्वय हिरे यांनी उच्च न्यायालयात देखील अटकपूर्व जामीन मिळवण्यासाठी अर्ज केला, परंतु तेथेही तो फेटाळला गेला। म्हणून स्थानिक गुन्हे शाखेने अद्वय हिरे यांना भोपाळ येथून अटक करून आज साधारणतः सकाळी 10:30 वाजता मालेगावच्या सेशन कोर्टात म्हणजेच बघिले जज साहेब यांच्या कोर्टात हजर केले असता एनडीसीसी बँकेच्या वतीने ॲडव्होकेट AY वासिफ वकील, सरकारी वकील ॲडव्होकेट फुलपगारे व अद्वय हिरे यांचे वकील ॲडव्होकेट MY काळे यांनी कोर्टात आपापल्या परीने युक्तिवाद केला असता मेहरबान कोर्टाने अद्वय हिरे यांना 20/11/2023 पर्यंत पोलीस कस्टडी दिली। त्यामुळे आता अद्वय हिरे हे नाशिक आर्थिक गुन्हे शाखेच्या ताब्यात आहे। यावेळी कोर्टाच्या आवारात प्रचंड गर्दी होती, तर पोलीस बंदोबस्त देखील अत्यंत चोख होता। माध्यमाशी बोलताना AY वासिफ वकील व काळे वकील काय बोलले बघूया सविस्तर या व्हिडिओ बातमीद्वारे। प्रबंधभूमी महाराष्ट्र न्यूजसाठी मालेगाव विभागीय संपादक हरीश मारू। त्यावेळेला होती त्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। नंतर या सगळ्या संबंधी अद्वय हिरे यांना पोलीस कस्टडी मिळते। एनडीसीसी बँकेचे रिजनल ऑफिसर यांनी तालुका पोलीस स्टेशनला फिर्याद दिली होती। त्यानुसार हा गुन्हा नोंदला गेला होता। तपास चालू होता, पण तपास हा अतिशय संत गतीने चालू होता। त्याच्यानंतर गुन्हा नोंदल्यानंतर अद्वय हिरे यांनी सुरुवातीला मालेगाव येथील सेशन कोर्टात अटकपूर्व जामीन दाखल केला होता। तो सेशन कोर्टाने तो अटकपूर्व जामीन त्यांचा फेटाळला होता। त्यामुळे ते अद्वय हिरे यांनी उच्च न्यायालयात धाव घेतली होती। उच्च न्यायालयात धाव घेतल्यानंतर उच्च न्यायालयाने देखील ऑब्झर्वेशन्स काही केले की तपास अतिशय संत गतीने चालू आहे आणि उच्च न्यायालयाने देखील असे ऑब्झर्वेशन्स केले की प्रथमदर्शनी फ्रॉड झाल्याचं दिसत आहे असं उच्च न्यायालयाने त्याच्यामध्ये ऑर्डर पास करताना निष्कर्ष काढले आणि उच्च न्यायालयाने अद्वय हिरे यांचा अटकपूर्व जामीन फेटाळला। उच्च न्यायालयाने अटकपूर्व जामीन फेटाळल्यानंतर पोलिसांनी तालुका पोलिसांनी अद्वय हिरे यांना भोपाळ येथे अटक केली व आज त्यांना मालेगाव येथील सेशन कोर्ट बघेले साहेब यांच्या कोर्टापुढे त्यांना हजर केलं होतं। या गुन्ह्यामधले जे तपास अधिकारी आहे त्यांनी मिसर साहेब यांनी 7 दिवसाची पोलीस कस्टडीची मागणी केलेली होती। त्यामाने जे रिजनल ऑफिसर आहे जे एनडीसीसी बँकेचे त्यांनी मला इंटरव्हेनर म्हणून खास माझी या केसमध्ये नियुक्ती केलेली होती। मी जिल्हा बँकेच्या वतीने युक्तिवाद केला की अद्वय हिरे हे त्यावेळेस त्या एनडीसीसी बँकेचे हे ते त्यावेळेस चेअरमन होते आणि महिला सूतगिरणी ज्याची डायरेक्टर व चेअरमन त्यांची आई स्मिता हिरे ही होती। स्मिता हिरे होती आणि त्यांनी स्मिता हिरे महिला सूतगिरणीवाल्यांनी लोनची मागणी एनडीसीसी बँकेकडे केली होती। त्यावेळेस त्यांनी कुठल्याही कागदपत्रांची सहनिशा न करता 3 टप्प्यात लोन सँक्शन केलं होतं आणि जी पहिल्यांदा लोनचा हप्ता देण्यात आला त्या लोनच्या पैशातूनच त्यांनी एक जमीन विकत घेतली व ती जमीन त्यांनी बँकेला एनडीसीसी बँकेला मॉर्गेज केली। 3 टप्प्यात जे लोन अमाऊंटचं जे वाटप झालं त्यावेळेस 30 जमीन मॉर्गेज म्हणून ती यांना बँकेला दिली गेली। ज्या जमिनीची किंमत जी बँकेने जे लोन मंजूर केलं होतं त्यापेक्षा कितीतरी पटीने अतिशय कमी होती आणि विशेष म्हणजे कोर्टाच्या निर्देशनाची आम्ही महत्त्वाची गोष्ट आणून दिली की जे लोन बँकेने मंजूर केलं होतं एनडीसीसी बँकेने त्यापैकी 6 कोटी आणि अजून काही रक्कम आहे ती रक्कम त्यांनी व्यंकटेश कोऑपरेटिव्ह बँक याच्यामध्ये त्यांनी वर्ग केली आणि व्यंकटेश कोऑपरेटिव्ह बँकेचे जे चेअरमन जे होते ते त्यांचे वडील प्रशांत दादा हिरे हे होते आणि अद्वय हिरे हे सुद्धा ते डायरेक्टर होते। तसेच कोर्टाच्या निर्देशात आम्ही हे देखील आणून दिलं
की पोलिसांच्या तपासात हे देखील असं देखील निष्पन्न झालेलं आहे की त्यांनी महाराष्ट्रात व इतरत्र देखील काही जमिनी विकत घेतलेल्या आहेत त्या लोनच्या अमाऊंटमधून, व तो पैसा जो महिला सुदगिरणीसाठी जो त्यांनी लोन घेतलं होतं त्यासाठी वापरला गेलेला नाही. त्यांनी जी एक मशिनरी वगैरे काही लावलेली होती आणि एकही त्यांनी लोनचा एकही हप्ता फेडला नसल्यामुळे बँकेने कारवाई करून ती जी जमीन जी मॉर्गेज केली होती आणि जी मशिनरीज त्यांनी काही थोड्या प्रमाणात त्या जागेमध्ये लावले होते ती बँकेने जप्त केली आणि बँकेने त्याचा ऑक्शन करून ती जमीन आणि मशिनरीज 1,78,00,000 ती विक्री केलेली आहे. परंतु अद्याप पाविलो देखील त्यांनी अद्वै हिरे आबा यांच्याकडे 32 करोड आणि काही अमाऊंट ही मोठी शिल्लक आहे. ती अमाऊंटचे बेनिफिशरीज कोण कोण आहेत, त्याचा फायदा कोणी कोणी घेतलेला आहे, तो पैसा देखील कुठे कुठे वापरला गेला आहे, इन्व्हेस्ट केला गेला आहे, तो पैसा हस्तगत करायचा आहे आणि ते पैशाचा दुरुपयोग कसा गेलेला आहे यासाठी आम्ही 7 दिवसाची पोलीस कस्टडीची मागणी केली होती. कोर्टाने आमचा युक्तिवाद ऐकून तसेच त्यांचे जे वकील अद्वै आबा यांचा वकील जे होते त्यांचा युक्तिवाद ऐकून 20 तारखेपर्यंत पोलीस कस्टडी रिमांडचा आदेश पारित केलेला आहे. त्यांना आता 20 तारखेला परत कोर्टापुढे न्यायालयापुढे हजर केलं जाणार आहे. त्या NDCC बँकेचे ते स्वतः चेअरमन होते आणि व्यंकटेश बँकेचे ते डायरेक्टर होते आणि त्यांची आई जी होती महिला सूतगिरणीची ती चेअरमन होती आणि त्यांनी तो पैशाचा जो सूतगिरणीसाठी करायचा होता, त्या मशिनरीसाठी करायचा होता, तो थोड्याफार प्रमाणात त्यांनी मशिनरी लावली. त्याच्यानंतर ती सूतगिरणी पूर्णपणे बंद पडली आणि ते 2013 जो कर्ज घेतला होता त्याचा एकही हप्ता त्यांनी फेडला नाही. 2013चं प्रकरण होतं, दाखल करता 2024 का होतं? नाही, गुन्हा अगोदरच दाखल झाला होता, परंतु काही प्रमाणात थोडंसं इन्व्हेस्टिगेशन खूप हळू प्रमाणे चालू होता. त्याच्यानंतर उच्च न्यायालय जेव्हा गेलं तर उच्च न्यायालयाने देखील ऑब्झर्वेशन पास केले की हा तपास अतिशय संत गतीने चालू आहे. परंतु तपास चालू होता, काही गोष्टी असतील की त्यामुळे पुढे कारवाई होऊ शकल्या नाही. परंतु नंतर तपासाला चालना मिळाल्यानंतर सर्व गोष्टी उघडकीस आल्या आणि मग त्यांना कोणत्या गोष्टीमुळे कसा आहे तो संत झाला आहे. परंतु नंतर त्यावेळेला ते कोणत्या पक्षात होते त्याची मला काही कल्पना नाही. ते पक्ष कोणत्या पक्षात आहे का काय, मला वकील या नात्याने मला त्याची काही माहिती. वकील साहेब, मूळ रक्कम मुद्दल रक्कम किती आणि व्याजाची रक्कम किती? त्यांनी 3 टप्प्यामध्ये 2-2 कोटी असे 6-7 कोटी आणि काहीतरी रक्कम घेतली होती. व्याजासहित ती रक्कम 32 कोटी आणि काहीतरी अमाऊंट आज मिती स्थगित आहे. ते त्यांच्यावर दाखल आहे. ते काही विद्यार्थ्यांच्या नोकरीचे त्याच्याबद्दल मला काही माहिती नाही. तो वेगळा आहे, तो गुन्हा ते वेगळे गुन्हे, ते वेगवेगळे गुन्हे. एवढं मोठं असे बाकीचे थकबाकीदारचे मला माहिती नाही, कारण मी आता बँकेचं मला फक्त माहिती बँकेने यांच्यापुरती दिलेली आहे. बँकेने अजून कोणाकोणाला दिलेले पैसे काय ते त्याची सर्वस्वी माहिती ते बँकेला नसणार आहे. त्याची माहिती असायचं मला काही कारण नाही आहे, कारण मी विजयच्या वकिलांनी असा आरोप केलेला आहे की इथे जेव्हा सभा झाली, भाषण झालं, त्याच्या आरोप केला संबंधित म्हणून पुन्हा ही केस की पैसा बँकेतून लोन म्हणून घेतलेला आहे. त्यावेळेस ते स्वतः चेअरमन आहे. त्याच्यातलं काही पैसा व्यंकटेश बँकमध्ये ट्रान्सफर केलेला आहे आणि काही पैसा इतरत्र प्रॉपर्टी घेण्यासाठी वापरला गेलेला आहे. हे खरं कागदावर आहे, त्यामुळे याला राजकीय द्वेषापोटी ही केस म्हणता येणार नाही. ॲडव्होकेट AI वासिफ, मालेगाव. त्यांच्याकडनं बाजू अशी मांडली गेली की हा गुन्हा दाखल करावा असा ठराव 2018 झालेला आहे. 2018 तर आत्ता मार्च 2023 एक मोठा काळ गेलेला आहे आणि ह्या दरम्यान 2018 जे इन्व्हेस्टिगेशन झालेलं होतं, जे कागदपत्र जप्त करण्यात आलेली होती, जबाब नोंदवण्यात आलेले होते, त्याच्यानंतर 5 वर्ष गेलेले असताना आरोपीच्या कस्टडीची गरज काय, म्हणजे त्यांना कस्टडीत घेऊन काय विचारायचं आहे. तोंडी विचारण्यात काहीच अर्थ नाही. डॉक्युमेंट ज्या आहेत त्याच डॉक्युमेंट सांगणार आहेत, काय केलं आहे काय नाही आहे. पैशासंबंधीचा कर्जासंबंधीचा व्यवहार आहे ते काही कोणाला विचारून थोडं काही करणार आहे. डॉक्युमेंटच त्याच्यामध्ये पुरावा होऊ शकतो. तर ह्या प्रकारचं आर्ग्युमेंट मी केलं आहे. यापेक्षा आधी दुसरे मुद्दे होते, ते मुद्दे सरकारी पक्षाने आणि त्यांना जोडीदार असलेल्या दुसऱ्या खाजगी वकिलांनी जे उपस्थित केले त्याला उत्तर दिलेलं होतं.
बऱ्याचशा गोष्टी ज्या रेकॉर्डमध्ये नाही आहेत त्या मुद्द्यावरही आर्ग्युमेंट केलं गेलेलं आहे. वास्तविक असं व्हायला नाही पाहिजे. कुठले मुद्दे सर म्हणजे नेमकं थोडं स्पष्ट केलं? ते आता सांगण्यात काही अर्थ नाही आहे त्याचं काय, आणि कोर्टाने त्याची दखल घेतलेली नाही आहे. तर ह्या सगळ्या गोष्टीचा विचार करून शेवटी कोर्टाचं असं मत पडलं की 20 तारखेपर्यंत त्यांना गुन्ह्यासंबंधी विचारपूस करण्याकरता पोलीस कस्टडी देण्यात. सर नेमकं हे प्रकरण कधीचं होतं? कारण साधारण 2012-13ला हे कर्ज प्रकरण झालेलं दिसतं. आणि कर्ज प्रकारानंतर ज्या व्यवसायाकरता कर्ज घेतलेलं होतं त्या व्यवसायाला काही अडचणी आल्या, त्यामुळे तो व्यवसाय पुढे होऊ शकलेला नाही. तर त्यांचं असं म्हणणं आहे की एकाच सिक्युरिटीवर 3 वेळेस कर्ज घेतलेलं आहे. पण दुसरी एक महत्त्वाची गोष्ट आहे की प्रत्येक वेळेस कर्ज घेताना जे मॉर्गेज ट्रीट करावं लागतं ते त्या प्रॉपर्टीज व्यतिरिक्त आमची वैयक्तिक प्रॉपर्टीसुद्धा ह्या कर्जाच्या परतफेडीकरता बांधील राहील असं त्यांनी आश्वासन दिलेलं आहे. त्याचा विचार केला गेलेला नाही. ही महत्त्वाची गोष्ट. खोटे कागदपत्र बनवले असा एक गंभीर आरोप. खोट्या कागदपत्राचं काही नाही आहे याच्यामध्ये. जे मशिनरीचे जे बिलं आहेत ते बिलं त्यांनी जप्त केलेले आहेत. सगळी बिलं आहेत, बिलाचं पेमेंट आहे आणि सगळं जे पेमेंट केलं गेलेलं आहे मशिनरीचं ते RTGS मार्फत केलेलं आहे. राजकीय दबाव याच्यामध्ये आहे आपल्याकडनं बाजू म्हणतात. हो, राजकीय दबाव म्हणजे असं दिसतंय की हे आपले त्यांनी जानेवारीमध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब केला. उद्धव ठाकरेच्या गटाची जी शिवसेना आहे त्यात प्रवेश केला. त्यामुळं विरुद्ध जी त्याचा जो फॅक्शन आहे गट तो नाराज झाला आहे आणि त्याच्यानंतर मग ही तेढ वाढत गेली. शेवटी मार्च 2023मध्ये मालेगावमध्ये एक जाहीर सभा झाली. त्या जाहीर सभेमध्ये सध्याचे जे गार्डियन मिनिस्टर आहे त्यांच्या कारभाराविरुद्ध बऱ्याचशा तक्रारी आमच्या पक्षकारांनी जाहीर सभेत केल्या आणि त्याचा वृत्तांत वेगवेगळ्या वृत्तपत्रांमध्ये देखील तो आलेला आहे. तर ह्या सगळ्या गोष्टीमुळे मग असं दिसतंय की ज्या जुन्या म्हणजे 2012 किंवा अजूनही त्यापेक्षा ज्या जुन्या आहेत त्या सगळ्या जे काही जुनी प्रकरणं आहेत की ज्याच्यात आता पुरावा मिळणं आता इतक्या वर्ष काही पुरावा काही राहत नाही, अशी सगळी प्रकरणं एकामागनं एक काढून त्याच्यात तक्रारी केल्या गेलेल्या आहेत आणि पोलीस स्टेशनला गुन्हे नोंदवण्यात आलेले आहेत. बरेचसे गुन्हे नोंदवले. हा त्यातला जुना आहे. 2018मध्ये अशा प्रकारची फिर्याद नोंदवण्याचा प्रयत्न केला, परंतु त्यावेळेस ही सहकार न्यायालयाच्या अधिकार क्षेत्रातील बाब असल्यामुळे पोलीस दखल घेऊ शकत नाही असं ते पोलिसांनी सांगितलं होतं. पण त्यानंतर जे मी आत्ता सांगितलं की हे जे जाहीर भाषण झालं, जाहीर भाषणानंतर लगेच 30 तारखेला म्हणजे काही 2-4 दिवसानंतर ही फिर्याद नोंदवण्यात आली. आता हे काय असेल तर ते प्रत्येकजण जाणू शकतो. आपण म्हटले बरेचसे गुन्हे दाखल करण्यात आले. आपण म्हटले बरेचसे गुन्हे दाखल करण्यात आले असे तर अजून इतर कोणते गुन्हे काय त्याच्यावर प्रकाश जोडतो? अशाच प्रकारचे गुन्हे सर म्हणजे खोटे गुन्हे. 5 दिवसांची पोलीस कोठडी आहेत 20 तारखेपर्यंत. 20 तारखेपर्यंत. इतर कुठले गुन्हे अजून दाखल केले? ते आता ऑफ द रेकॉर्ड मला सांगता येणार येस, नाही. थँक्यू. पण त्या सगळ्या गुन्ह्यामध्ये बहुतेक याच्यामध्ये जामिनाचा ऑर्डर झालेल्या आहेत. काही वेगवेगळे असे इन्सिडेंट्स आहेत. पण आपले पक्षकार त्यावेळी वापर केला असा आरोप आहे त्यांचा. हो, असा आरोप आहे. परंतु हे जे लोन दिलं गेलेलं आहे ते काही एकट्याने लोन दिलेलं नाही. लोन देण्याकरता ते सँक्शन व्हावं लागतं, मीटिंग असते, हे सगळं प्रोसिजर फॉलो केलं असणारच. त्याशिवाय ती काय कुठली असे शेल्फवरली ठेवलेली वस्तू ती घ्या, दिस कॅनॉट हॅपन. त्याच्यामागे एक प्रोसेस असते लोन मंजूर करण्यामागची. अनेक जणांचा त्यात सहभाग असतो आणि लोन अशाच प्रकारे मंजूर केले जातात. ते काही कोणी एकटा निर्णय नाही घेऊ शकत, सामूहिक निर्णय असतो. अद्वै हिरे यांना मालेगाव येथील स्पेशल यांच्या पुढे
रिमांडमध्ये पोलिसांनी हजर केलं. रिमांड रिपोर्टबरोबर पोलिसांनी असं कोर्टापुढे निवेदन केलं की संबंधित गुन्ह्याचा तपास अजून प्राथमिक अवस्थेत आहे आणि त्यांना पूर्ण तपास करण्याकरता आरोपींची फिजिकल कस्टडीची अत्यंत गरज आहे असं ते निवेदन दाखल केलं. त्या निवेदनाच्या विरुद्ध आरोपींतर्फे म्हणजे मी कोर्टापुढे बऱ्याचशा काही गोष्टी नमूद केल्या आणि ह्या गुन्ह्यामध्ये आरोपीची फिजिकल कस्टडीची मुळीच गरज नाही आहे, कारण तपास ऑलरेडी झालेला आहे. सर्व कागदपत्र जप्त केलेली आहेत, त्यांचे जबाब देखील घेण्यात आलेले आहेत असं कोर्टापुढे नमूद केलं. आणि हे सगळं आरोपीतर्फे केलं गेलेलं निवेदन आणि सरकारी पक्षामार्फत केले गेलेले निवेदन या दोन्ही गोष्टीचा मेहरबान कोर्टाने विचार करून शेवटी जो काही तथाकथित गुन्हा आहे त्याच्या तपासाकरता आरोपींची फिजिकल कस्टडीची गरज आहे असं नमूद करून आपल्या ऑर्डरमध्ये नमूद करून त्यांना 20 तारखेपर्यंत पोलीस कस्टडीची ऑर्डर केलेली आहे. सर आता त्यांना कुठे नेलं? पुन्हा त्यांना कोर्टामध्ये हजर करतील. पुढची आता 20 तारीख. पुढची 20 सरकारी वकिलांच्या सोबत अन्य कुठले दुसरे वकील होते बाहेरचे? सरकारी वकिलांच्या सोबत दुसरे अन्य वकील होते. त्यांनी बराचसा दमदारपणे अगदी सांगितलेलं आहे, आर्ग्युमेंट केलेलं आहे. पण ते तसं सरकारी वकिलांचीच पुनरावृत्ती केलेली आहे, त्यात काही विशेष नाही आहे. पण जो काही लेखी रिपोर्ट दाखल केलेला होता त्याच्यातील जे मुद्दे होते सरकारी पक्षाचे त्याचा मेहरबान कोर्टाने विचार करून ही कस्टडीची ऑर्डर केली. आता आवरणं कुठे नेलं? मालेगावच्या इथे ठेवणार का नाशिकला नेणार? नाही, ते नाही सांगू शकत. ते आम्हाला कळणारही नाही आणि आम्हाला कोणी सांगणारही नाही. ताज्या